प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्स. आज ऐकूया अरेबियन नाईट्सचा भाग क्रमांक 45 आणि या भागात आपण ऐकणार आहोत 3 बहिणींची गोष्ट या गोष्टीचा भाग क्रमांक 6. राजकन्येला मोत्यांची पेटी सापडली आणि मग तिने पेटी बंद केली आणि तिला काखोटीला घेऊन ती येऊ लागली. इकडे तो माळी खणलेल्या खड्ड्यात माती भरून पूर्वीप्रमाणेच जागा साफ करण्याच्या कामाला लागला. राजकन्या बागेत गेली त्यावेळेस राजपुत्र बहामन आणि परवेज हे नुकतेच उठून पोशाख करू लागले होते. ते पोशाख करून बाहेर आले तो राजकन्या बागेतून सोन्याची पेटी काखोटीच घेऊन येताना त्यांच्या दृष्टीस पडली. बहामन म्हणाला, ताई, तू मघाशी बागेत गेलीस तेव्हा बरोबर काही नेलेले तर काही आम्ही पाहिले नाही. तेव्हा हल्ली तू ही जी सोन्याची पेटी आणली आहेस ती माळ्याला सापडून त्याने का तुझपाशी दिली? राजकन्येने उत्तर केले, छी, तसे मुळीच नाही. ही पेटी बागेत जिथे पुरलेली होती तिथे माळ्याला मी नेलं आणि ती जागा त्याजकडून खणवून ही पेटी काढविली. आता तिच्यात काय आहे हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला फारच आश्चर्य वाटेल. राजकन्येने पेटी उघडली तेव्हा तिच्यात मोत्ये भरलेली पाहून त्यांनी तिला विचारले, ही पेटी आणि मोत्ये अमुक ठिकाणी आहेत, ही माहिती तुला लागली कशी? राजकन्येने उत्तर केले, चला घरात, मी ते सर्व तुम्हाला सांगते. नंतर घरात गेल्यावर आदले दिवशी तिने पातशहास मेजवानी करण्याच्या संबंधाने पक्षाचा विचार घेतला असता त्याने काय सांगितले तो सर्व मजकूर तिने त्यांना कथन केला. त्यावेळी मोत्यांनी भरलेल्या काकड्या भोजनास तयार करण्यास पक्षाने सांगितल्याबद्दल राजकन्येस जसे नवल वाटले होते तसेच राजपुत्रांनाही वाटले. पक्षाने असे करण्यास सांगितले यात त्याचा हेतू काय असावा याविषयी त्यांनी पुष्कळ तर्क केले, पण त्याचा वास्तविक हेतू त्यांच्या लक्षात मुळीच आला नाही आणि तो लक्षात येण्यासारखाही नव्हता. तथापि त्याने सांगितल्याप्रमाणे करणे अवश्य आहे असे समजून त्याप्रमाणे करण्याचा त्यांनी निश्चय केला. मग राजकन्येने घरातील मुख्य आचार्यास बोलविले आणि मेजवानीची तयारी कशी करावयाची ते त्यास सांगून म्हटले, याशिवाय आणखी एक चमत्कारिक पदार्थ तुला तयार करायचा आहे. तो असा की मसाला भरलेल्या सबंध वांग्यांप्रमाणे काकड्यात मोत्ये भरून त्या तयार करावयाच्या आहेत आणि त्याकरिता ही मोत्ये तू आपल्यापाशी घे असे म्हणून तिने मोत्यांची पेटी त्याजपुढे ठेविली. आचार्याने असला विलक्षण पदार्थ कधीच ऐकलेला नव्हता, त्यामुळे तो पराकाष्ठेचा विस्मित झाला. ते त्याच्या चर्येवरून राजकन्येच्या लक्षात आले. तेव्हा ती त्यास म्हणाली, असला पदार्थ कधी कोणी ऐकिलेला नाही असे समजून तू मला वेड लागले आहे की काय असे म्हणशील, पण मी चांगली शुद्धीवर असून तुला हे करण्यास सांगितले आहे हे तू पक्के लक्षात ठेव. जा आता काहीतरी युक्ती काढून सांगितल्याप्रमाणे काकड्या तयार कर आणि राहतील ती मोत्ये मजकडे घेऊन ये. आचार्याला आपल्या धनिनीच्या आज्ञेप्रमाणे करणे भाग होते, यामुळे तो काही एक न बोलता पेटी घेऊन गेला. नंतर राजकन्येने घरातील सर्व चाकर माणसांना पातशहा आज आपल्या येथे येणार आहे त्याकरिता जिकडे तिकडे स्वच्छता आणि उत्तम प्रकारची व्यवस्था ठेवा असा हुकूम केला. मग पातशहाने सांगितल्याप्रमाणे राजपुत्र रानात गेले आणि त्याची वाट पाहत राहिले. पातशहा येताच शिकारीस आरंभ झाला. ती ऊन होईतोपर्यंत चालली. नंतर ते परत यावयास निघाले. राजपुत्र बहामन हा पातशहाच्या बरोबर आपला घोडा घेऊन चालला आणि परवेज वाट दाखविण्याकरता पुढे झाला. तो वाड्यापासून थोडक्या अंतरावर येताच पातशहाची स्वारी आली हे परिजादी हीच अगोदर कळविण्याकरिता जल्दी करून आत आला. पण तिने पूर्वीच नोकर लोकांना रस्त्यावर उभे करून ती बातमी कळण्याची तजवीज केली होती, त्यामुळे परवेज तिच्याकडे येतो तो तिची सर्व तयारी झालेली होती. पातशहा वाड्याच्या चौकात येऊन घोड्यावरून उतरताच राजकन्येने येऊन त्याच्यापुढे साष्टांग नमस्कार घातला व बहामन आणि परवेज यांनी हीच ती आमची बहीण असे त्याला सांगितले. पातशहाने स्वतः तिचा हात धरून तिला उभी केली आणि तिच्या अंगचे तेज, सौंदर्य आणि सौकुमार्य पाहून तो अगदी आश्चर्यचकित होऊन गेला.
तो म्हणाला, बहीण भावंडे असावी तर अशीच असावी. ही एकमेकांचा विचार घेतल्या वाचून कोणतीही गोष्ट करीत नाहीत, हे यांच्या उत्तम शीलास योग्यच आहे. नंतर तो म्हणाला, मुली, तुमचा वाडा सगळा पाहून झाल्यावर मग तुझ्याशी पुष्कळ संभाषण करावे अशी माझी इच्छा आहे. राजकन्या म्हणाली, महाराज, आपल्यासारख्या थोरांना पाहण्यासारखे आमच्या घरात काय असणार आहे? आमच्यासारख्या गरिबांनाच काय ते योग्य आहे? राजवाड्याची तर गोष्ट दूरच राहिली, पण शहरात जे साधारण वाडे असतात त्यांचीही याला योग्यता येणार नाही. पातशहा किंचित हसून म्हणाला, मुली, तू असे म्हणतेस खरे, पण तसा माझा ग्रह काही झालेला नाही. असो, पण मी आज जाऊन सर्व पाहिल्या वाचून काही म्हणू शकत नाही. हे पातशहाच्या तोंडचे शब्द ऐकताच राजकन्येने त्याला आत नेऊन मुख्य दिवाणखान्याखेरीज सर्व वाडा दाखविला. तो पाहून त्याला फार संतोष वाटला. तो म्हणाला, मुली, शहरातल्या वाड्यांच्या योग्यतेचा हा वाडा नाही असे तू म्हणतेस का? छे, त्यांची याच्यापुढे काहीच मातब्बरी नाही असे मी म्हणतो. बरे, चला आता आपण बागात जाऊ, त्याही अशाच प्रेक्षणीय असतील अशी माझी खात्री आहे. तेव्हा राजकन्या त्याला बागेत घेऊन गेली. तेथे प्रथमतः सोनेरी रंगाच्या पाण्याची डोण आणि तीत कारंजाच्या फवाऱ्यासारखा चाललेला प्रवाह पाहून त्याला मोठाच चमत्कार वाटला. ते पाणी कोठून येत असावे याचा त्याने पुष्कळ विचार केला, पण ते काही त्याच्या लक्षात येईना. तेव्हा डोणीच्या जवळ जाऊन नीट पाहिले म्हणजे ते आपल्या लक्षात येईल असे त्याला वाटले. इतक्यात ज्या ठिकाणी गाणारे झाड लाविलेले होते तेथे राजकन्या त्याला घेऊन गेली. त्याने पूर्वी कधीच न ऐकिलेले असे ते अत्युत्कृष्ट गायन त्याला ऐकू आल्यावरून हे कोण गात आहे म्हणून त्याने इकडे तिकडे पाहिले. मग जेव्हा गाणारे कोणीही नसून गाणे तर स्पष्ट ऐकू येत आहे असे त्याला दिसून आले, तेव्हा तो राजकन्येस म्हणाला, मुली, हे गाणे कोठून ऐकू येते? हे कोणी गंधर्व अदृश्य असून तर गात नाहीत ना? राजकन्येने उत्तर केले, महाराज, हे आपल्यासमोर झाड आहे, याच्या पानातून हे गायन चालले आहे. आपण जरा जवळ जाऊन पाहण्याची तसदी घ्याल तर त्यातूनच हे सूर निघत आहेत हे आपल्या स्पष्ट लक्षात येईल. त्यावरून पातशहा झाडाच्या अगदी जवळ गेला. तेव्हा राजकन्या जे काय म्हणाली ते खरेच असे पाहून त्याला अतिशय आश्चर्य वाटले. त्या गायनाकडे त्याचे मन इतके वेधले की त्याचा तेथून पायच निघेना. तो राजकन्येस म्हणाला, मुली, ह्या चमत्कारिक झाडाचे नाव तरी काय? तुला हे बागेत सहजगत्या आढळले की तुला कोणी नजर दिले अथवा कोठच्या दूरदेशाहून तू मुद्दाम आणविलेस? बहुधा हे कोठून तरी दूरदेशाहूनच आणविलेले असावे, कारण अशा चमत्कारिक वस्तूंचा मला मोठा नाद असल्यामुळे या देशात जर ते असते तर आजपर्यंत सहज माझ्या पाहण्यात आले असते. राजकन्येने उत्तर केले, महाराज, याला गाणारे झाडच म्हणतात, दुसरे नाव याला नाही. आणि हे या देशचे नसून येथे कोणत्या रीतीने आले तो इतिहास फारच लांब आहे. हे झाड व तसेच ते सोनेरी रंगाचे पाणी आणि एक बोलणारा पक्षी आहे तो, ही सर्व एकाच वेळी मला मिळाली. आपण सोनेरी रंगाचे पाणी नीट जवळ जाऊन एकदा पाहिल्यानंतर मग आपल्याला बोलणारा पक्षी मी दाखवीन. आपली मर्जी असल्यास आपण अंमळ विसावा घेतल्यावर मग मी या तिहींचाही इतिहास आपणास सांगेन. आपल्याला उन्हाचे फार श्रम झाले आहेत, त्याकरिता इतक्यात आणखी जास्त तसदी आपल्याला देणे मला बरोबर वाटत नाही. पातशहाने उत्तर केले, मुली, तू मला ज्या फारच विलक्षण वस्तू दाखविल्यास त्या पाहून मला इतका आनंद झाला की तेणे करून माझे सर्व श्रम हरले. तुला मात्र माझ्याकरिता तसदी पडत आहे याबद्दल मला वाईट वाटते. असो, आता आपण सोनेरी रंगाच्या पाण्याकडे जाऊ आणि नंतर तो बोलणारा पक्षी कसा काय ते मला दाखव. तो पाहण्याची मला फार उत्कंठा लागलीये. नंतर सोनेरी रंगाच्या पाण्याच्या डोणीपाशी तो आला आणि बराच वेळपर्यंत त्याच्या मध्यभागी चाललेल्या प्रवाहाकडे पाहत स्तब्ध राहिला. शेवटी तो राजकन्येस म्हणाला, मुली, हे पाणी बाहेरून कोठून येत नसून येथल्या येथेच याचा जो असा प्रवाह चालला आहे त्यावरून ही एक अजब चीज आहे, यात काही संशय नाही. राजकन्या म्हणाली, महाराज, आपण म्हणता तसेच खरे.
हे पाणी या डोणीत खालून किंवा बाजूने कोठूनही येत नाही, कारण ही डोण एका सबंध दगडाची असल्यामुळे बाहेरून पाणी येण्यास मुळीच मार्ग नाही. पण याचा आणखी एक चमत्कार असा आपल्याला मी सांगते की हे पाणी या डोणीत मी प्रथम फक्त कुपीभरच टाकले असून ते एका क्षणात आपोआप वाढून सगळी डोण भरली आणि त्यात हा प्रवाह उत्पन्न झाला. पातशहा म्हणाला, असे का? तर मग ही गोष्ट तर फारच विलक्षण समजावयाची. असो, तूर्त या संबंधाने इतकेच पुरे. आता आपण बोलणाऱ्या पक्ष्याकडे जाऊया. नंतर थोरल्या दिवाणखान्याच्या खिडकीत त्या पक्ष्याचा पिंजरा टांगलेला होता. तिकडे राजकन्या पातशहाला घेऊन चालली. तेथे जवळच जी झाडे होती त्यावर गाणाऱ्या पक्ष्यांचे थवेचे थवे मधुर स्वर काढीत आणि किलबिल करत बसलेले पातशहाच्या दृष्टीस पडले. त्यावरून पातशहा राजकन्येस म्हणाला, या ठिकाणीच इतके हे पक्षी का बसले आहेत? बागेत दुसऱ्या कोठेही आपल्याला मुळीच आढळले नाहीत. राजकन्या म्हणाली, महाराज, तो पहा, दिवाणखान्याच्या खिडकीत बोलणाऱ्या पक्ष्याचा पिंजरा आहे. त्या पक्ष्याला सूर देण्याकरिता हे सर्व पक्षी चोहोकडून जमा झालेले आहेत. महाराज, आपण जरा त्याच्या गाण्याकडे लक्ष द्याल तर ह्याच्या इतके मधुर गायन करणारा दुसरा त्रिभुवनातही नसेल असे आपण म्हणाल. नंतर राजकन्या पातशहाला थोरल्या दिवाणखान्यात घेऊन गेली. पक्ष्याचे गाणे चाललेच होते. राजकन्या त्याला म्हणाली, पक्षा, महाराजांना ताजीम दे. तेव्हा बोलणाऱ्या पक्ष्याने तत्क्षणी आपले गाणे बंद केले आणि त्याबरोबर इतर पक्षीही स्तब्ध राहिले. मग बोलणारा पक्षी म्हणाला, महाराजांचे स्वागत असो. परमेश्वर त्यांची बढती करो आणि त्यांना दीर्घायू करो. पातशहा म्हणाला, पक्षा, अरे माझ्या कल्याणाविषयी तू जी इच्छा प्रकट केलीस तीजबद्दल मी तुझा आभारी आहे आणि तुला पाहून मला इतका आनंद झाला आहे की तो मला बोलूनही दाखविता येत नाही. इतक्यात भोजनाची तयारी होऊन पातशहा भोजनास बसला. त्याने एक काकडी घेतली आणि पाहतो तो त्यात मोती भरलेली आहेत. ते पाहून त्याला पराकाष्ठेचा चमत्कार वाटला. तो आपल्यापाशी म्हणाला, हा एक बोआ नवीनच प्रकार मी आज पाहतो. आणि या काकडीत मोती काय म्हणून भरली आहेत? मोती खातात की काय? आणि मग राजकन्या आणि तिचे भाऊ यांना उद्देशून तो म्हणाला, अरे, असे करण्याचा तुमचा उद्देश काय? इतक्यात बोलणारा पक्षी म्हणाला, महाराज, मोती भरलेल्या काकड्यांचे आपल्याला एवढे आश्चर्य वाटले आणि त्याचा उद्देश काय असे आपण विचारिले. पण आपल्या राणीला कुत्रे, मांजर आणि लाकडाचा तुकडा झाला याचे आपल्याला कसं काय आश्चर्य वाटले नाही आणि आपण त्याची कशी चौकशी केली नाही? पातशहाने उत्तर केले, अरे, सुईणींनी मला ते खात्रीपूर्वक सांगितले म्हणून मी त्याची चौकशी केली नाही. पक्षी म्हणाला, महाराज, त्या सुईणी कोण? राणीच्या दोघी बहिणीच ना. त्यांना आपण वरिले नाही आणि त्यांच्या धाकट्या बहिणीला वरिले याबद्दल त्यांना मत्सर उत्पन्न होऊन त्यांनी तिचा सूड घेण्याकरिता आपल्याला ही अगदी बनावट गोष्ट सांगितली. आपण त्यांना आता विचाराल तर त्या खरे काय ते सांगतील. आणि सारांश, हे दोघे मुलगे आणि ही मुलगी ही आपलीच अपत्य असून यांना त्या दोघी चांडाळणींनी उपजताच कालव्यात सोडून दिले होते. परंतु सुदैवाने ही आपल्या बागांवरील माजी कामगारास सापडून त्याने त्यांचे पालनपोषण केले आणि यांना उत्तम प्रकारचे शिक्षण दिले. हे पक्षाचे भाषण ऐकून पातशहाच्या हृदयात प्रकाश पडला. तो म्हणाला, पक्षा, अरे, तू म्हणतोस ही गोष्ट अगदी खरी आहे. यात काहीच संशय नाही. ही मुले पाहिल्याबरोबर त्यांच्यावर जी माझी पराकाष्ठेची ममता जडून गेली त्यावरून ही माझ्याच रक्तामांसापासून झालेली आहेत अशी माझी खात्री होते. कारण त्या वाचून असे होणारच नाही. मुलांनो, या, माझ्याजवळ या, मला तुम्हाला पोटाशी घेऊ द्या. असे म्हणून तो लागलाच उठला आणि त्याने त्या तिघा मुलांना घट्ट पोटाशी धरले. त्यावेळी त्याच्या नेत्रातून टप 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 आनंदाश्रू गळू लागले. नंतर पातशहाने त्या तिघा मुलांना भोजनास बसविले आणि आपणही त्याचबरोबर भोजनास बसला. भोजन झाल्यावर तो मुलांना म्हणाला,
मुलांनो, या सर्व वृत्तांतावरून मी तुमचा बाप आहे हे तर तुमच्या लक्षात आलेच. तेव्हा आता मी आपली राणी म्हणजे तुमची आई हिला येथे घेऊन येतो, तर तिच्या स्वागताच्या तयारीस तुम्ही लागा. असे म्हणून पातशहा उठला आणि घोड्यावर बसला. मग जल्दी करून राजधानीत आला. राजवाड्यात येताच त्याने मुख्य वजिरास बोलाविले आणि राणीच्या दोघी बहिणींवर खटला करून त्यांना शिक्षा देण्यास सांगितले. तेव्हा तत्काळ त्यांना त्यांच्या घरातून काढून त्यांची निरनिराळी चौकशी केली आणि त्यांनी आपले अपराध कबूल केल्यावरून ताबडतोब त्यांचा शिरच्छेद करविला. हे सर्व 1 तासाच्या आत झाले. मग लागलाच पातशहा आपल्या सर्व अमीर उमरावांसह शहरच्या मुख्य मशिदीजवळ राणीस ठेवले होते तेथे पायीच गेला. त्याने ती स्वतः हाताने धरून बाहेर आणले आणि डोळ्यात आसवे आणून तो म्हणाला, तुझा मी मोठा अन्याय केला, याबद्दल तुझी क्षमा मागून तुझे सांत्वन करण्यासाठी मी आलो आहे. ज्या तुझ्या दुष्ट बहिणींनी तुला इतक्या यातना आणि दुःख भोगावयाला लावले त्यांना मी त्यांच्या अपराधावरून शिक्षा केली. आता लवकरच तुझे 2 पुत्र आणि कन्या यांना मी तुला नेऊन भेटवितो. चल आता माझ्याबरोबर आणि मनातील सर्व विषाद काढून टाकून पूर्ववत आपल्या ऐश्वर्याचा उपभोग घे. इतके होत आहे तो तेथे शेकडो लोक जमले आणि एका क्षणात ही आनंदाची बातमी सर्व शहरभर पसरली. दुसरे दिवशी राणीस तिच्या योग्यतेप्रमाणे उत्तम पोशाख करण्यास सांगून तिला व दरबारच्या सर्व लोकांना घेऊन पातशहा हा राजपुत्र आणि त्यांची बहीण ही राहत होती त्या वाड्यात गेला. पातशहाने राणीपुढे आपल्या 3 मुलांना उभे करून म्हटले, ही पहा आपली मुले, यांना पोटाशी घे. ही तुझ्या माझ्या योग्यतेची आहेत. इतकेच केवळ नव्हे तर ही आपल्याला शोभविणारी भूषणेच आहेत. अशी ती रूपवान आणि गुणवान मुले पाहून राणीच्या अंतःकरणात आनंदोदकाचा केवळ सागरच उचंबळला आणि त्यांच्याकरिता तिला जे आजपर्यंत दुःख झाले होते ते सर्व ती विसरून गेली. राजपुत्र आणि राजकन्या यांनी पातशहा, राणी व दरबारची मंडळी याकरिता त्या दिवशी मेजवानीचा मोठा थाट केला होता. भोजन आटोपल्यावर पातशहा राणीला बागेत घेऊन गेला आणि त्याने तिला गाणारे झाड, सोनेरी रंगाचे पाणी यांचा चमत्कार दाखविला. बोलणारा पक्षी तर तिने भोजनाच्या वेळीच पाहिलेला असून त्यावेळी पातशहाने तिजपाशी त्याची ओतप्रोत स्तुती केली होती. याप्रमाणे सर्व गोष्टींचा शेवट गोड झाला. एकंदर मंडळींसह पातशहा घोड्यावर बसून राजधानीस यावयास निघाला. राजपुत्र बहामन त्याच्या उजव्या बाजूला आणि परवेज डावे बाजूस आणि राणी व राजकन्या ह्या त्याच्या मागे, या क्रमाने ती चालली. त्यांच्या मागून दरबारचे लोक आपापल्या योग्यतेप्रमाणे चालले. त्यांना हजारो लोक सामोरे आले होते. त्यांनी जय जयकार करीत त्यांना शहरामध्ये नेलं. त्यावेळी राणी, 2 राजपुत्र व राजकन्या आणि बोलणारा पक्षी याचकडे सर्व मोठ्या उत्सुकतेने पाहत होते. त्या पक्षाचा पिंजरा राजकन्येने स्वतः आपल्या हातात घेतला होता. त्याचे जे सुंदर गायन चालले होते ते ऐकून व त्याला सूर देण्याकरिता आलेले हजारो पक्ष्यांचे थवेचे थवे हे पाहून त्यांना अतिशय चमत्कार व आनंद वाटला. याप्रमाणे राजपुत्र बहामन आणि परवेज व राजकन्या परिजादी ही मोठ्या थाटाने राजवाड्यात आल्यावर जिकडे तिकडे आनंदी आनंद होऊन गेला आणि त्या रात्री राजवाड्यात आणि सर्व शहरभर दिव्यांचा मोठा चकचकाट केला असून जिकडे तिकडे गाणे बजावणे, वाद्यांचा गजर वगैरे ख्याली खुशालीच्या प्रकारांखेरीज दुसरे काहीही ऐकू आले नाही. हा मोठा उत्सव पातशहाच्या हुकुमावरून आणखीही पुष्कळ दिवस चालला होता. या ठिकाणी 3 बहिणींची गोष्ट समाप्त झाली. आता अरेबियन नाईट्सचे शेवटचे प्रकरण म्हणजे उपसंहार याचे आपण वाचन करूया. याप्रमाणे 1001 रात्री राणी शहाजादी हिने पातशहास नित्य नव्या व मनोरंजक गोष्टी सांगून बहुत संतुष्ट केले. तिने मरणाची भीती न बाळगिता आपण होऊन आपल्याला वरिले हे तिच्या अंगचे लोकोत्तर धैर्य तसेच तिची अद्भुत स्मरणशक्ती व चातुर्य ही पाहून त्याला अतिशय चमत्कार वाटला व आनंद झाला. वर सांगितल्याखेरीज दुसरेही कित्येक अलौकिक गुण तिच्या अंगी असलेले पातशहास माहीत होते. त्यावरून शेवटी त्याच्या अंतःकरणास द्रव आला आणि त्याने तिला क्षमा केली व बोलला,
तुझ्याजवळचा हा चमत्कारिक गोष्टींचा साठा कधीही संपावयाचा नाही अशी माझी खात्री आहे. तू आजपर्यंत ज्या गोष्टी मला सांगितल्यास त्या ऐकून मला फार आनंद झाला व माझा कोप शांत झाला. नित्य नव्या स्त्रीशी लग्न करून दुसरे दिवशी तिचा शिरच्छेद करण्याचा मी नियम केला होता तो आता रहित केला आहे. तू माझ्या पूर्णपणे खात्रीस उतरलीस व तुला मी आपल्या जन्माची सोबतीण केली आहे. माझ्या हातून आणखी अनेक निरपराधी स्त्रियांचा वध झाला असता तो तुझ्या योगाने न होऊन त्या स्त्रियांचा जीव वाचविण्याचे महत्पुण्य आज तुला लागले. पातशहाच्या या कृपेबद्दल शहाजादीने त्याचपुढे साष्टांग नमस्कार घातला आणि आणखी बहुत प्रकारे त्यास आपली कृतज्ञता दर्शविली. मुख्य वजीर म्हणजे शहाजादीचा बाप ह्यास ही आनंदाची बातमी प्रथमतः पातशहाच्या तोंडूनच कळली. नंतर लागलीच ती सर्व शहरात व एकंदर राज्यात चोहोकडे पसरून पातशहा व त्याची राणी शहाजादी यांची लोकांनी फार स्तुती केली आणि त्यांना दीर्घायुष्य चिंतिले. या प्रकारे अरेबियन नाईट्सचे हे अभिवाचन समाप्त झाले. हा संपूर्ण ग्रंथ संक्षिप्त स्वरूपात कृष्णशास्त्री, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि दामले यांनी मूळ फ्रेंच ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद, त्याचा हा मराठीत त्यांनी केलेला अनुवाद आणि तो लहान मुलांच्या दृष्टिकोनातून केलेला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये बराचसा जो ॲडल्ट असा भाग आहे तो गाळला गेलेला आहे. अशा रीतीने आपण एकंदर 45 भागांमध्ये या सुप्रसिद्ध आणि लहानपणापासून आपल्याला परिचित असलेल्या ग्रंथाचं वाचन संपवलं. आपल्याला जर हे अभिवाचन सलग ऐकायचं असेल तर अरेबियन नाईट्स या नावाची प्लेलिस्ट विकासवाणी यूट्यूब चॅनलवर आहे. ती आपण सलग ऐकू शकाल आणि कुठेही खंड न पडता या ग्रंथाचा आनंद घेऊ शकाल. आपल्याला हे अभिवाचन माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळालं. आपल्याला हे अभिवाचन कसं वाटलं, आवडलं की त्यात काही त्रुटी जाणवल्या हे जरूर मला कळवा आणि माझी अशीच अन्य अभिवाचने ऐकण्यासाठी विकासवाणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.